माझे नाव रोहन आहे. मी एका खाजगी कंपनीत कामाला होतो. माझे दररोजचे कंपनीतून येणं जाणं रिक्षातूनच होत असे. माझी कंपनी घरापासून साधारण 10 किलोमीटर अंतरावर होती. आम्ही 3 प्रवासी दररोज मागे बसून आणि 2 प्रवासी पुढे ड्रायव्हर शेजारी बसून प्रवास करायचो. एका दिवशी संध्याकाळी आमची ड्युटी संपल्यावर आम्ही नेहमीप्रमाणे रिक्षात बसलो होतो. तेवढ्यात एक सुंदर महिला आमच्या रिक्षाजवळ येऊन उभी राहिली. तिलाही याच रिक्षामध्ये बसायचं होतं. ती आम्हाला म्हणाली, सगळे जण थोडे थोडे सरकाना, मलाही रिक्षात बसण्यासाठी थोडी जागा द्या. तेव्हा आमच्यातला एक जण म्हणाला, अहो ताई, तुम्ही दुसरी रिक्षा बघा, यामध्ये आधीच प्रवासी बुक आहेत. तेव्हा ती म्हणाली, बुक आहेत तर काय झालं? याचा अर्थ असा आहे का की यात दुसरे कोणी बसू शकत नाही? भाऊजी, आजपासून मी सुद्धा याच रिक्षात माझे सीट बुक करते. मला रोज आणण्याची आणि सोडण्याची जबाबदारी रिक्षावाले काका तुमची असेल. त्यावर रिक्षा मला म्हणाला, या कार्डवर तुमचे नाव आणि फोन नंबर लिहून घ्या आणि उद्या सकाळी मला ॲडव्हान्स म्हणून 1000 रुपये देऊन टाका. ती महिला हो म्हणाली आणि रिक्षात माझ्या शेजारी येऊन बसली. अंधारामुळे ती सुरुवातीला एवढी स्पष्ट दिसत नव्हती, पण जेव्हा ती माझ्या शेजारी बसली तेव्हा ती खूपच सुंदर असल्याचं माझ्या लक्षात आलं. ती मला म्हणाली, भाऊ जरा तिकडे सरका ना, मी पण आत्ताच रिक्षाचे पैसे दिले आहेत. तेव्हा ती मला म्हणाली. मी तिला म्हणालो, मॅडम, आम्ही रोज असाच प्रवास करतो, पण आज तुम्ही असल्यामुळे जरा जास्तच अडचण व्हायला लागली आहे. तरीही मी थोडा पुढे सरकून बसलो. तेव्हा तिला बसायला व्यवस्थित जागा झाली. रिक्षावाल्याने रिक्षा आमच्या घराच्या दिशेने सुरू केली. काही अंतर पुढे गेल्यानंतर हायवेवर रिक्षा जशी वेग घेऊ लागली तसे रिक्षात बसलेले आम्ही सर्वजण झोके दिल्याप्रमाणे हलू लागलो. रस्ता खराब असल्यामुळे अचानक माझ्या शरीराचा स्पर्श तिच्या शरीराला होऊ लागला. तेव्हा ती मला म्हणाली, भाऊ, तुमच्या शेजारी एक महिला बसली आहे, तिची पण थोडी काळजी घ्या. तुम्ही तर थेट माझ्या अंगावरच पडत आहात. मी तिला म्हणालो, मॅडम, म्हणूनच मी तुम्हाला सांगत होतो की तुम्ही या रिक्षात बसू नका, कारण आम्ही सगळे पुरुष आहोत आणि त्यात तुम्ही एकट्या महिला आहात. एवढा स्पर्श तर प्रत्येक गाडी होतच असतो. तेव्हा ती मला म्हणाली, जर तुम्हाला माहीत आहे की तुमच्या शेजारी कोण बसले आहे तर तुम्ही स्वतः सुद्धा सांभाळून बसू शकता ना. जर तुम्ही हे जाणून बुजून करत असाल तर मग माझ्या तोंडून तुम्हाला काहीतरी वेगळंच ऐकावं लागेल. मी म्हणालो, राहू द्या मॅडम, तुम्ही जर इथे गोंधळ घातला तर मीच फसेल. त्यापेक्षा मीच गप्प बसलेला बरा. रिक्षाने आपला वेग पकडला होता. हायवेवर रिक्षा खूप जास्त हलत होती. अचानक समोरच्या रस्त्यावरील खड्ड्यामुळे एक मोठा झटका बसला आणि सरळ माझा हात निसटून तिला स्पर्श झाला. त्यावेळेस तिने रागाने माझ्याकडे पाहिलं, पण ती काही बोलूच शकली नाही. पण माझ्या हाताचा स्पर्श चुकून कुठे झाला हे तिला समजलं होतं. काही वेळातच आम्ही आमच्या स्टॉपवर पोहोचलो. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही नेहमीप्रमाणे रिक्षा येण्याच्या 10-15 मिनिटे आधी स्टॉपवर उभे राहिलो. आज तिने साडी नेसली होती आणि ती साडी फारच सुंदर दिसत होती. जेव्हा रिक्षा आली तेव्हा आज मी तिच्या शेजारी न बसता अगदी कोपऱ्यात जाऊन आधीच बसलो, जेणेकरून मला कम्फर्टेबल बसता येईल. पुढचे 2 व्यक्ती त्यांच्या ठरलेल्या जागेवरच बसायचे, पण आमची जागा मात्र मागे डावी उजवी होत असायची. काल मी ज्या ठिकाणी बसलो होतो आज ती तिथे बसली होती. रिक्षा हलत असताना माझे लक्ष तिच्या पाठीवर गेले, जिथे साडीच्या सुंदर डिझाईनमुळे तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. काही वेळानंतर आम्ही आमच्या ड्युटीच्या जागेवर पोचलो. संध्याकाळी जेव्हा ड्युटी संपल्यावर आम्ही सर्व घरी जाण्यासाठी गोळा झालो तेव्हा ती तिथे नव्हती. रिक्षावाल्याने तिची वाट पाहत अर्धा तास रिक्षा उशिरा काढली. कोणालाच माहीत नव्हतं की ती कोणत्या कंपनीत काम करते, कारण तिला आमच्या रिक्षात येऊन फक्त 2च दिवस झाले होते. मी रिक्षावाल्याला म्हणालो, तू यांना घेऊन घरी जा, मी मित्राच्या गाडीवर येईन. रिक्षावाला बाकी प्रवाशांना घेऊन निघून गेला. मी तिथे 2 तासापर्यंत तिची वाट पाहत बसून राहिलो, पण ती आली नाही. शेवटी मी माझ्या मित्राला फोन करून त्यांची बाईक मागत होतो. तेवढ्यात ती समोरून लंगडत चालत येताना दिसली. मी धावतच तिच्याजवळ गेलो आणि विचारलं, मॅडम, तुमच्या पायाला काय झाले? तुम्ही अशा लंगडत का चालत आहात? कुठे लागले आहे का तुम्हाला? तेव्हा ती म्हणाली,
तुम्ही अजूनही इथेच आहात? तुम्ही घरी नाही गेलात का? तुम्ही माझ्यासाठी थांबला होतात का? मी तिला म्हणालो, मलाही आज कंपनीतून यायला खूपच उशीर झाला आणि जेव्हा मी इथे आलो तेव्हा रिक्षा नव्हती, म्हणून मी माझ्या मित्राला फोन करून त्याची बाईक मागून घेतली. मी त्याचीच वाट पाहत इथे उभा होतो. तेवढेच समोरून तुम्ही येताना दिसला. काय झालं नक्की? ती म्हणाली, कंपनीमध्ये काम करत असताना एक जड सामान माझ्या पायावर पडलं, त्यामुळे पायाला दुखापत झाली आहे. मी लगेच मित्राकडून बाईकची चावी घेतली आणि 2 मिनिटात तिच्यासमोर गाडी घेऊन आलो. आम्ही दोघेही घराच्या दिशेने निघालो. रस्त्यात तिनं मला माझे नाव विचारले. मी रोहन सांगितलं. मी तिचे नाव विचारले असता ती म्हणाली, माझे नाव प्रिया आहे. रोहन, तुमचे लग्न झाले आहे का? मी म्हणालो, नाही, मी अजून अविवाहित आहे. गप्पा मारता मारता तिचं घर कधी आलं हे समजलंच नाही. घराजवळ आल्यावर प्रिया मला म्हणाली, या ना रोहन घरात. तिने माझ्या खांद्याचा आधार घेतला आणि आम्ही घराच्या पायऱ्या चढून आत गेलो. प्रियाचे घर खूप लहान होते. ती मला सांगू लागली, रोहन, माझे लग्न झाले आहे, पण मी माझ्या पतीसोबत राहत नाही, कारण ते खूप दारू पितात आणि एका दुसऱ्या महिलेसोबत लग्न न करता राहतात. मला दारुडी माणसे अजिबात आवडत नाही. जो माणूस महिन्यातून 1-2 वेळा पितो तर मी समजून घेतलं असतं, पण यांचे तर रोजचंच होतं आणि कामधंदा काहीच करत नव्हते. दिवसभर माझ्याच कमाईवर जगत होते. तुम्हीच सांगा, मी यांच्यासोबत कशी राहणार? तिची ही व्यथा ऐकून मला खूप वाईट वाटले. घरात एका खुर्चीवर तिचे कपडे व्यवस्थित ठेवलेले होते. ती वयाने माझ्यापेक्षा 2-3 वर्षांनी लहान वाटत होती, म्हणून मी तिला प्रिया असंच म्हणत होतो. मी तिला विचारलं, प्रिया, आता रात्रीचं जेवण तू कशी बनवणार? तू तर पायावर नीट उभीही राहू शकत नाहीस. तेव्हा ती म्हणाली, आजच्या दिवसापुरती मी मुरमुरे खाऊन काम चालून घेईन. तशीही मी 5 दिवसांची सुट्टी टाकली आहे. जर उद्यापासून जास्त दुखले नाही तर मी स्वतःच जेवण बनवेन. मी म्हणालो, माझेही जेवण बाकी आहे. आपण दोघे बाहेरून जेवण घेऊन येऊ किंवा सोबत जेवू. त्यावर ती तयार झाली. रोहन, तुम्ही इथेच बसा, मी आत्ताच तयार होऊन येते, असं म्हणून ती आत गेली. 10 मिनिटांनंतर प्रियाचा जोरात ओरडण्याचा आवाज आला. मी घाबरून धावतच आत गेलो. कपडे बदलताना तिच्या पायावर अचानक वजन आल्यामुळे तिचा पाय अधिकच मुरगाळला होता आणि ती खाली पडली होती. ती अत्यंत घरगुती आणि साध्या कपड्यामध्ये वेदनेने विव्हळत होती. ती स्वतःहून हात पुढे करून म्हणाली, रोहन, तुम्ही लवकर माझ्याकडे या. माझ्या पायात खूप वेदना होत आहेत. आधी मला उभे करा. मी तिला सांभाळत तिचा हात पकडून उभे केले. ती खूप वेदनेत होती. मी तिला म्हणालो, प्रिया, राहू दे, तुला खूप त्रास होतोय. तू बाहेर लंगडत आलीस तर सगळ्यांना समजेल की आणि तुलाही त्रास होईल. त्यापेक्षा मी हॉटेलमधून जेवण घेऊन येतो आणि आपण इथेच जेवूया. तिलाही ते पटलं. मी 20 मिनिटात हॉटेलमधून पनीरची भाजी आणि पोळ्या घेऊन आलो. प्रिया आता गाऊनमध्ये होती आणि मला पाहून गालातल्या गालात हसत होती. तिने मला बसायला सांगितलं आणि प्लेट्स आणायला निघाली, पण मी तिला थांबून स्वतःच किचनमधून प्लेट घेऊन आलो. पाय सरळ करून बसणे तिच्यासाठी अवघड होते, तरीही तिने पाय लांब करून जेवणाची प्लेट घेतली. आम्ही सोबत जेवलो. जेवण झाल्यावर मी भांडी किचनमध्ये ठेवली आणि रूम व्यवस्थित करून निघू लागलो. तेव्हा प्रिया म्हणली, सॉरी रोहन, सॉरी. मी रिक्षात तुम्हाला खूप भलबुरं बोलले होते, पण तुमचा हा मदत करणारा स्वभाव पाहून मला माझीच लाज वाटत आहे. रोहन, तुम्ही आजच्या रात्रीसाठी माझ्या घरी थांबू शकता का? कारण मला चालता येत नाहीये. जर मला काही हवे असेल तर मी तुम्हाला आवाज देऊन माझी गरज पूर्ण करू शकेन. पुन्हा ती स्वतः अशीच म्हणाली, अरे राहू दे, तुम्हालाही उद्या सकाळी ड्युटीवर जावे लागेल. माझ्यामुळे तुमचा एक दिवस वाया जाईल आणि तसेही आपण जितके दिवस काम करतो तितकाच पगार मिळतो. मी ॲडजस्ट करेन. रोहन, तुम्ही घरी जा. मी तिला म्हणालो, उद्या माझी ड्युटी ऑफ आहे आणि तुला गरज असेल तर मी आणखी 2-3 दिवस सुट्टी घेऊ शकेन. मला लोकांची मदत करायला आवडते. हे ऐकून तिला खूप बरं वाटलं. मी खालीच आम्हा दोघांसाठी स्वतंत्र अंथरूण मांडले. रात्रीच्या वेळी तिला बाथरूमला जाण्यासाठी त्रास होत होता, तेव्हा मी तिचा हात धरून तिला मदत केली आणि आणून झोपवलं. 2 दिवसातच तिला माझी सवय झाली होती. आम्ही निवांत झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी फ्रेश झाल्यावर मी नाश्ता आणला. त्यानंतर आम्ही डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांनी
एक्सरे काढला तेव्हा समजले की तिच्या पायाला किरकोळ फ्रॅक्चर आहे आणि 1.5 महिन्यासाठी प्लास्टर घालावे लागेल. 1.5 महिना तिची काळजी कोण घेणार हा प्रश्न होता. मी तिला धीर दिला, प्रिया तू काळजी करू नकोस, तुला जे हवं असेल ते मला सांग, मी सर्व आणून देईन. हे ऐकून तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, एवढी काळजी तर आपले सख्खे लोकही करत नाहीत जितकी तुम्ही माझी करत आहात रोहन. दुपारी आम्ही जेवलो, औषधं घेतली. त्यानंतर मला बँकेच्या कामासाठी बाहेर जावे लागले. सकाळी अचानक विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला. मी पूर्ण ओला झालो होतो. जेव्हा मी घरी पोचलो तेव्हा विजांच्या आवाजाने प्रिया घाबरली होती आणि माझीच वाट पाहत होती. माझे कपडे पूर्ण ओले झाले होते. घरात दुसरा टॉवेल नव्हता म्हणून तिच्या सांगण्यावरून मी किचनमधील तिच्या एका साडीने अंग कोरडं केलं आणि माझी सुकी शॉर्ट पॅन्ट घातली. मी केस कोरडे करत असताना ती म्हणाली, रोहन तुम्ही इकडे या, तुम्हाला तुमचे केस सुकवता पण येत नाहीत, मी पुसून देते. ती माझे केस कोरडे करू लागली. तिच्या हातांचा स्पर्श खूप आश्वासक होता. मी म्हणालो, प्रिया तुझ्या हाताचा स्पर्श जेव्हा होतो तेव्हा मनात काहीतरी वेगळंच होतं. ती म्हणाली, असा विचार मी कधी केलाच नाही. मी तुम्हाला कितीदा स्पर्श केला पण अशी फिलिंग आली नाही. मी म्हणालो, जर तू मनापासून विचार केला असता तर जी फिलिंग आज माझ्या मनात आहे ती तुझ्या मनातही आली असती. तिने माझा चेहरा तिच्याकडे वळवला. आम्ही दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आलो होतो. 2 दिवसातच आमच्यात एक घट्ट नातं निर्माण झालं होतं. तिने माझे हात हातात घेतले आणि आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. त्या रात्री आम्ही सर्व विसरून एकमेकांचे झालो. काही दिवसानंतर प्रिया हळूहळू बरी झाली. मी तिच्यासोबत राहू लागलो होतो. पुढे जाऊन आम्ही दोघांनी एकमेकांच्या संमतीने लग्न केले. अशा प्रकारे रिक्षात भेटलेल्या त्या सुंदर महिलेने माझ्या आयुष्यात येऊन माझे संपूर्ण आयुष्य आनंदाने बदलून टाकले होते. प्रियाच्या पायाचे प्लास्टर निघाल्यानंतर आमचे आयुष्य एका नव्या वळणावर आलं होतं. कोर्टाच्या कायदेशीर प्रक्रियेनंतर प्रियाच्या तिच्या पहिल्या पतीसोबतचा घटस्फोट अधिकृतपणे मंजूर झाला आणि त्यानंतर आम्ही अगदी साध्या पद्धतीने नातेवाईक आणि मित्रांच्या उपस्थितीत कोर्ट मॅरेज केले. आता ती केवळ माझ्या मनातली नाही तर जगाच्या नजरेतही माझी हक्काची पत्नी झाली होती. पण लग्नानंतर खऱ्या आयुष्याची जबाबदारी आणि नवीन स्वप्ने आमची वाट पाहत होती. लग्नानंतर आम्ही प्रियाच्या त्या छोट्याशा 1 RK रूममध्ये काही दिवस घालवले. पण आता आम्ही दोघे एकत्र राहणार होतो त्यामुळे आम्हाला एका मोठ्या घराची गरज होती. आम्ही आमच्या कंपनीच्या मध्यभागी पडेल अशा एका शांत परिसरामध्ये 1 BHK फ्लॅट भाड्याने शोधला. ज्या दिवशी आम्ही नव्या घरात शिफ्ट होणार होतो त्या दिवशी खूप छान ऊन पडलं होतं. प्रियाने घराच्या उंबरठ्यावर माप ठेवलं होतं. लाल कुंकाच्या पाण्यात पाय भिजवून जेव्हा तिने माझ्या नव्या घरात प्रवेश केला तेव्हा तिची सुंदर पावले पाहून मला त्या रिक्षातल्या पहिल्या भेटीची आठवण आली जिथे तिचा आणि माझा प्रवास सुरू झाला होता. ती घरात आली आणि तिने मला घट्ट मिठी मारली. तिच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. ती म्हणाली, रोहन आज मला खरं घर मिळालं आहे, असं घर जिथे भीती नाही फक्त प्रेम आहे. नवीन घरात आमचा संसार खूप सुखाने सुरू झाला. प्रिया आता पूर्णपणे बरी झाली होती आणि तिने तिची कंपनी पुन्हा जॉईन केली होती. आमचे रोजचे वेळापत्रक ठरलेले असायचे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आम्ही दोघे एकमेकांना प्रत्येक कामात मदत करायचो. सकाळी मी चहा बनवायचो तर प्रिया डबा तयार करायची. कधी कधी रविवारी सुट्टीच्या दिवशी आम्ही दोघे मिळून एकत्र स्वयंपाकघरात नवनवीन पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करायचो. मी भाजी चिरून घ्यायचो आणि ती भाजीला फोडणी टाकायची. स्वयंपाक करताना तिचा पदर सांभाळणे, तिच्या पाठीवर हात ठेवून तिला जवळ घेणे आणि तिच्या गालावर हलकेच किस करणे हा आमचा रोजचा आवडता छंद बनला होता. आता आम्ही त्या जुन्या रिक्षाने जात नव्हतो. मी माझ्या मित्राची ती बाईक स्वतः विकत घेतली होती. रोज सकाळी मी प्रियाला तिच्या कंपनीच्या गेटवर सोडायचो आणि संध्याकाळी तिथूनच तिला परत घेऊन यायचो. बाईकवर मागे बसून जेव्हा ती माझ्या खांद्यावर डोके ठेवायची तेव्हा हायवेच्या थंड वाऱ्यात मला जग जिंकल्यासारखे वाटायचे. आयुष्य नेहमीच सरळ चालत नाही. लग्नाला 6 महिने झाले असतील. अचानक एक दिवस संध्याकाळी मी प्रियाला घ्यायला तिच्या कंपनीच्या गेटवर गेलो. पण नेहमी हसतमुख असणारी प्रिया आज खूप घाबरलेली दिसत होती. तिचे हात थरथरत होते. मी काळजीनं विचारलं, प्रिया काय झाले? तिचा चेहरा असा पडला आहे
तब्येत ठीक आहे ना? तिने आजूबाजूला पाहत भीतीच्या स्वरात सांगितले. रोहन, आज माझा पहिला पती विकास कंपनीच्या बाहेर आला होता. तो मला लांबूनच धमकावत होता. तो म्हणत होता की तू सुखाना संसार कसा करतेस तेच मी बघतो. मला खूप भीती वाटते रोहन. तो अत्यंत धोकादायक माणूस आहे. प्रियाचे बोलणे ऐकून माझ्या अंगात राग सळसळला, पण मी स्वतःला शांत ठेवलं. मी तिचा हात हातात घेतला आणि म्हणालो, प्रिया, जोपर्यंत मी तुझ्यासोबत आहे तोपर्यंत तुझा एक केसही वाकडा करू शकत नाही. तू अजिबात घाबरू नकोस. त्या रात्री विकासने आमच्या घराचा पत्ता शोधून काढला आणि तो दारू पिऊन आमच्या घराच्या खाली येऊन गोंधळ घालू लागला. तो वर ओरडून प्रियाचे नाव घेत होता आणि शिवागीळ करत होता. प्रिया कोपऱ्यात बसून रडू लागली. जुन्या आठवणीमुळे ती पूर्णपणे हादरली होती. मी मागे हटणार नव्हतो. मी तडक खाली गेलो. विकास दारूच्या नशेत होता आणि त्याच्या हातात एक काठी होती. मला पाहताच तो माझ्यावर धावून आला, पण मीही मागे न सरकता त्याला घट्ट पकडले आणि पोलिसांना फोन केला. सोसायटीच्या लोकांनीही आम्हाला मदत केली. काही वेळातच पोलीस आले आणि त्यांनी विकासला पोलीस स्टेशनला नेले. आम्ही त्याच्याविरुद्ध कोर्टाच्या आदेशाचा अवमान आणि धमकी दिल्याबद्दल कडक पोलीस तक्रार नोंदवली. पोलिसांनी त्याला सक्त ताकीद दिली की जर तो पुन्हा प्रियाच्या आसपास दिसला तर त्याला गंभीर जेल होईल. या प्रसंगानंतर विकास पुन्हा आमच्या आयुष्यात आला नाही, पण या घटनेने प्रियाच्या मनात माझ्याबद्दल आदर आणि प्रेम आणखीन 100 पटीने वाढवलं. तिला कळून चुकलं होतं की मी केवळ तिचा नवरा नाही तर तिचा रक्षकही आहे. या घटनेला वर्ष उलटून गेले. आमचे आयुष्य पुन्हा एकदा शांत आणि आनंदी झालं होतं. एक दिवस मी ड्युटीवरून घरी आलो तर घर पूर्ण अंधारात होतं. फक्त हॉलमध्ये काही मेणबत्त्या जळत होत्या. मला कळेना की नक्की काय चाललं आहे. मी आवाज दिला, प्रिया, कुठे आहेस तू? लाईट का घालवते आहेस? तेवढ्यात प्रिया मागून आली. तिनं छान पैठणी नेसली होती. तिच्या हातात एक लहान गिफ्ट बॉक्स होता. तिने तो बॉक्स माझ्या हातात दिला. मी उत्सुकतेने तो बॉक्स उघडला. त्या बॉक्समध्ये एक लहान मुलांचे मोजे आणि एक चिठ्ठी होती. चिठ्ठीवर लिहिलं होतं, बाबा, मी 9 महिन्यांनी तुम्हाला भेटायला येत आहे. ते वाचून क्षणभर माझा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसला नाही. आनंदाच्या भरात माझ्या डोळ्यातून पाणी आलं. मी प्रियाला उचलून घेतलं आणि घरात गोल फिरवलं. आमच्या आयुष्यातील हा सर्वात मोठा सुंदर क्षण होता. ज्या महिलेला मी एका रिक्षात केवळ एक अनोळखी प्रवास म्हणून भेटलो होतो, ती आता माझ्या मुलाची आई होणार होती. 9 महिन्यानंतर प्रियाने एका सुंदर आणि गोंडस मुलीला जन्म दिला. आम्ही तिचं नाव आनंदी ठेवलं, कारण तिच्या येण्याने आमचे आयुष्य खरोखर आनंदाने भरून गेलं होतं. आज जेव्हा मी, प्रिया आणि आमची लहान मुलगी आनंदी आमच्या स्वतःच्या घरात एकत्र बसतो, तेव्हा मला भूतकाळातील त्या सर्व गोष्टी एका स्वप्नासारख्या वाटतात. तो रिक्षातील खड्ड्यांचा रस्ता, तो चुकून झालेला स्पर्श, प्रियाचा पाय मुरगळणे, पावसात ओले होऊन तिच्या घरी जाणे आणि ती साडीने केस पुसण्याची रात्र. जर त्या दिवशी देवाने ती परिस्थिती निर्माण केली नसती तर कदाचित आम्ही कधी एकत्रच आलो नसतो. एका वादळाच्या सापडलेल्या सुंदर जहाजाला मी किनारा दिला होता आणि बदल्यात तिने माझ्या साध्या एकट्या आयुष्याला एक सुंदर स्वर्गात बनवून टाकलं होतं. आमचा हा प्रवास रिक्षातून सुरू झाला होता, पण आता तो कधीही न संपणाऱ्या सुखाच्या महामार्गावर धावत होता. प्रियाच्या आयुष्यातील त्या जुन्या वादळातून बाहेर पडून आमचा संसार सुखाच्या मार्गावर धावत होता. आम्ही आमच्या त्या 1 BHK फ्लॅटमध्ये खूप आनंदी होतो. मुलीच्या जन्मानंतर घरात चैतन्य आलं होतं. पण म्हणतात ना, समुद्रात वादळ येण्यापूर्वी शांतता फार भयानक असते. आमच्याही आयुष्यात तसंच काहीतरी घडणार होतं, ज्याची कल्पना आम्ही स्वप्नातही केली नव्हती. सगळं काही सुरळीत चालू असताना एका शनिवारी सकाळी मी मुख्य दरवाजा उघडला तेव्हा खाली एका पांढऱ्या रंगाचा लखोटा पाकीट पडलेलं दिसलं. त्यावर कोणाचं तरी नाव नव्हतं, फक्त लाल शाईने मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, भूतकाळ कधीच मागे सुटत नाही रोहन. ते पत्र वाचून माझ्या काळजाचा ठोका चुकला. मी ते पत्र प्रियाला दाखवले नाही, कारण मला तिला विनाकारण तणावात टाकायचे नव्हते. मला वाटले कदाचित तिच्या पहिल्या नवऱ्याने विकासने हे कृत्य केले असावे. मी तो लखोटा माझ्या ऑफिसच्या बॅगेत लपवून ठेवला आणि नेहमीप्रमाणे कामाला लागलो. पण संशयाची पाल मनात चुकचुकली होती. त्यानंतरच्या काही दिवसात विचित्र गोष्टी घडू लागल्या. कधी आमच्या घराच्या लँडलाईनवर फोन यायचा, समोरून फक्त श्वासांचा आवाज ऐकू यायचा, तर कधी प्रियाला तिच्या ऑफिसमधून घरी येताना कोणीतरी लांबून पाठलाग करत असल्याचा भास व्हायचा. एके दिवशी प्रियाच्या ऑफिसमध्ये लेट नाईट मीटिंग होती
रात्रीचे 11:30 वाजले होते. मी तिला घेण्यासाठी माझ्या बाईकवरून निघालो. तोच हायवे जिथे आमची पहिली भेट झाली होती. आज रात्री अंधारात खूप भयानक वाटत होता. रस्त्यावर शुकशुकाट होता. मी प्रियाला मागे बाईकवर बसवले आणि घराच्या दिशेने निघालो. साधारण 2 किलोमीटर अंतर पार पडले असेल तेवढ्यात आमच्या मागे एक काळ्या काचेची रिक्षा वेगाने येताना दिसली. त्या रिक्षाला नंबर प्लेट नव्हती. मी बाईकचा वेग वाढवला. त्या रिक्षानेही आपला वेग वाढवला. हायवेवरील एका अंधाऱ्या वळणावर त्या रिक्षाने आमच्या बाईकला कट मारण्याचा प्रयत्न केला. मी तातडीने ब्रेक दाबला, ज्यामुळे आमची बाईक घसरता घसरता वाचली. प्रिया घाबरून ओरडली, रोहन, काय होतं हे? ती रिक्षा आपली गाडी पाडण्याचा प्रयत्न का करते? मी मागं वळून पाहिलं तर त्या रिक्षा ड्रायव्हरने चेहऱ्यावर काळा रुमाल बांधला होता. पण धक्कादायक गोष्ट ही होती की त्याच्या शेजारी पुढे बसलेल्या व्यक्तीच्या हातावर एक विशिष्ट टॅटू होता. तो टॅटू एका विंचवाचा होता. ती रिक्षा आम्हाला धमकावून अंधारात गायब झाली. त्या रात्रीनंतर मी घराची सुरक्षा वाढवली, पण घरात धक्का तर अजून बाकी होता. एका रात्री आम्ही दोघे गाढ झोपेत होतो. अचानक मध्यरात्री 2:30च्या सुमारास हॉलमधून काहीतरी पडल्याचा आवाज आला. माझ्या डोळ्यावरची झोप उडाली. मी हळूच उठलो आणि कपाटातून एक लोखंडी रॉड हातात घेतला. हॉलमध्ये पूर्ण अंधार होता. खिडकीतून येणाऱ्या चंद्राच्या प्रकाशात मला एक काळी आकृती आमच्या टेबलावर काहीतरी शोधताना दिसली. मी ओरडलो, कोण आहे तिथे? तो चोर दचकला. मी त्याच्यावर धावून गेलो, पण त्याने हुलकावणी देत माझ्या रॉड हिसकावून घेतला आणि मला जोराचा धक्का दिला. मी खाली पडलो. खिडकीतून बाहेर पडण्यापूर्वी प्रिया तिथे आली आणि तिने हॉलचा लाईट चालू केला. तो माणूस पाईपने खाली उतरून पळून गेला, पण जाताना तो टेबलवर एक जुनी डायरी आणि एक फोटो ठेवून गेला. तो फोटो पाहून प्रियाच्या तोंडचे पाणीच पळाले. ती जागीच फ्रीज झाली. त्या फोटोमध्ये प्रिया एका अनोळखी व्यक्तीसोबत उभी होती आणि तिच्या पाठीवर तीच मोठी तिळी स्पष्ट दिसत होती, जी मी पहिल्यांदा रिक्षात पाहिली होती. त्या फोटोच्या मागे लिहिलं होतं, अंजली, तू नाव बदलून रोहनशी लग्न केलं, पण माझ्या चोरीच्या पैशांचे काय, जे तू 5 वर्षापूर्वी घेऊन पळाली होतीस? मी थक्क होऊन प्रियाकडे पाहिलं. माझ्या डोळ्यातील हजारो प्रश्न होते. प्रिया ढसाढसा रडू लागली. तिने माझे पाय धरले आणि म्हणाली, रोहन, मला माफ कर. मी तुझ्यापासून एक मोठं सत्य लपवलं आहे. विकास माझा पहिला नवरा नव्हता, तर तो एका मोठ्या गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या आहे. प्रियाने मला तिची खरी कहाणी सांगितली. 5 वर्षापूर्वी ते एका फायनान्स कंपनीत अकाउंटंट म्हणून काम करत होती. तिथला मॅनेजर, ज्याच्या हातावर विंचवाचा टॅटू होता, आणि विकास यांनी मिळून कंपनीचा करोडोचा घोटाळा केला होता आणि त्यांचा आळ प्रियावर आणला होता. प्रियाला हे जेव्हा समजले तेव्हा तिने त्या घोटाळ्याचे पुरावे एका पेनड्राईव्हमध्ये गोळा केले आणि ती तिथून पळाली. तिचं नाव बदलून सामान्य आयुष्य जगण्यास सुरुवात केली. तो पेनड्राईव्ह तिने तिच्या त्या जुन्या 1 RK रूमच्या किचनच्या छतामध्ये लपून ठेवला होता. विकास आणि त्याचा साथीदार तिला शोधत होते. त्या दिवशी रिक्षात ती चुकून आली नव्हती, तर ती पोलिसांपासून आणि विकासपासून लपण्यासाठी त्या रिक्षात बसली होती. ते पुरावे अजूनही त्या जुन्या घरात आहेत. रोहन, विकासला वाटते की ते पैसे मी चोरले आहेत, पण माझ्याकडे फक्त त्या गुन्ह्यांचे पुरावे आहेत. प्रियाने रडत सांगितले. आम्हाला समजले की आता पळून जाण्यात काहीच अर्थ नव्हता. आम्ही एका रात्रीत प्लॅन आखला. मी माझ्या पोलीस मित्राला, जो सायबर क्राईममध्ये होता, त्याला सर्व हकीकत सांगितली. दुसऱ्या दिवशी रात्री आम्ही विकासला फोन केला आणि त्याला त्याच जुन्या ओसाड हायवेच्या स्टॉपवर बोलावलं, जिथे आमची पहिली भेट झाली होती. विकास आणि त्याचा तो विंचवाला टॅटू असलेला साथीदार त्या काळ्या रिक्षेतून तिथे पोहोचले. त्यांच्या हातात शस्त्र होती. विकास हसत म्हणाला, शेवटी साळसूद अंजली जाळ्यात आली. आणि आण तो पेनड्राईव्ह, नाहीतर तुझ्या या नवऱ्याला इथेच जिवंत मारून टाकेल. मी पेनड्राईव्ह पुढे केला. जसा विकासने तो पेनड्राईव्ह घेण्यासाठी हात पुढे केला, तसा मी त्याचा हात पकडला आणि त्याला जोरात खाली पाडलं. त्यावेळी आजूबाजूच्या झाडीतून पोलिसांनी बाहेर पडून पोलीस आणि साथीदाराला वेढा घेतला. विकासने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्याच्या पायावर गोळी झाडली. त्या रात्री विकास आणि त्याच्या संपूर्ण गँगला अटक झाली. प्रियावर असलेले ते सर्व जुने आरोप त्या पेन ड्राईव्हमधील पुराव्यामध्ये खोटे ठरले. कोर्टाने तिला सन्मानाने निर्दोष मुक्त केले. आता आमच्या डोक्यावरची ती भीतीची टांगती तलवार कायमची नष्ट झाली होती. जेव्हा आम्ही पोलीस स्टेशनमधून बाहेर आलो तेव्हा पहाटची कोवळी किरणं पृथ्वीवर पडत होती. प्रियाने माझा हात घट्ट पकडला. तिच्या डोळ्यात आता कोणती भीती नव्हती, फक्त माझ्याबद्दल कृतज्ञता होती. रिक्षातील त्या एका प्रवासाने मला फक्त एक सुंदर पत्नीच दिली नव्हती, तर एका मोठ्या गुन्हेगारीच्या जाळ्यात अडकलेल्या निष्पाप जीवाला वाचवण्याची
आणि एका खऱ्या संकटाचा सामना करून प्रेम सिद्ध करण्याची संधी दिली होती. आज आमचे कुटुंब पूर्णपणे सुरक्षित होते आणि आमचा सस्पेन्सने भरलेला तो भूतकाळ इतिहासात कायमचा जमा झाला होता. विकास आणि त्याच्या टोळीला अटक झाल्यानंतर आमच्या डोक्यावरची भीतीची टांगती तलवार कायमची नष्ट होती. कोर्टाच्या कायदेशीर प्रक्रियेतून प्रियाचे नाव पूर्णपणे निर्देश करून बाहेर आले होते. ज्या भूतकाळाने तिला वर्षानुवर्षे छळले होते तो भूतकाळ आता एका बंद खोलीत कायमचा कैद झाला होता. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा.